परीक्षेवर आता एआयची नजर असणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीमध्ये समावेशासाठी भारत पात्र असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. तर सलमान रुश्दी यांच्या द सॅटनिक वर्सेस या पुस्तकावरील बंदी उठवण्यात आलेली आहे. शिवरायांचा पुतळा हवेनं कोसळलाय, आपल्याशी त्याचा संबंध नसल्याचं जयदीप आपटेनं म्हटलंय. प्रशिक्षणार्थी मुलीसोबत गैरवर्तन केल्यानं स्विमर वीर धवल खाडेचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. तर अशोक सराफ एकदा भयंकर अपघातातनं वाचले होते. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 9 नोव्हेंबर, वार शनिवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे टीईटी परीक्षेवर आता एआयची नजर असणार आहे त्याबाबत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी येत्या रविवारी पार पडणार आहे. तुम्ही जर टीईटी परीक्षा देणार असाल तर इकडे लक्ष द्या. या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आता तुमच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेची नजर असणार आहे. टीईटी परीक्षेच्या सर्व वर्गखोल्यांमध्ये तब्बल 18,000 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यांचं थेट प्रक्षेपण परीक्षा परिषदेच्या नियंत्रण कक्षात अर्थात वॉर रूम मधनं केलं जाणार आहे. सर्व कॅमेराजना एआयवर आधारित अत्याधुनिक सेवा कार्यान्वित केल्यानं वर्गखोल्यांमधील प्रत्येक हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाणार आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी 2024 ची परीक्षा एकूण 1023 केंद्रांवर होणार आहे. परीक्षेतील एकूण 3,53,952 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यात पेपर 1 साठी 1,52,605, पेपर 2 साठी 1,03,47 आणि दोन्ही पेपर्ससाठी 75,996 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. टीईटी परीक्षा संवेदनशील असल्यानं यंदा प्रथमच परीक्षा परिषदेनं फ्रिस्किंग, परीक्षार्थ्यांचं फेस रेकग्निशन आणि CCTV कॅमेराद्वारे एआय वापर करण्यात आल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे आणि आयुक्त अनुराधा ओक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतासाठी एक महत्त्वाची मागणी केली आहे त्याबद्दल. जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीमध्ये स्थान प्राप्त करण्यास भारत पूर्णपणे पात्र आहे. या देशाची अर्थव्यवस्था जगातील इतर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत वेगानं वाढतीये, असं प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज केलं. भारतासोबत आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगले संबंध निर्माण करत असून आमच्या संबंधात अत्यंत विश्वासाचं वातावरण आहे, असंही पुतीन म्हणाले आहेत. सोची इथं झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना पुतीन यांनी भारताचं कौतुक केलंय. पुतीन म्हणाले की भारत ही एक प्राचीन संस्कृती आणि या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आणखी विकास घडवून आणण्याची या देशाची क्षमता आहे. त्यामुळे जगातील महाशक्तींच्या यादीमध्ये भारताचं नाव समाविष्ट करणं आवश्यक आहे. 1.5 अब्जांच्या आसपास लोकसंख्या असलेला हा भारत देश महान आहे. जागतिक अर्थव्यवस्था वाढीत भारत सध्या आघाडीवर आहे. भारत आणि रशियात चांगले संबंध असून हे संबंध कोणत्या दिशेला आणि किती वेगानं पुढे न्यायचे आहेत हे वास्तव परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे आमच्या सहकार्य क्षेत्रांमध्ये वाढ होतेय, असंही पुतीन यांनी म्हटलंय. आता भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नी वाद असल्याची नोंद सुद्धा यावेळी पुतीन यांनी घेतली आहे. मात्र चतुर आणि क्षमता असलेली माणसं आपल्या देशाच्या भविष्याकडे कायम लक्ष ठेवतात, तोडगा शोधण्याचा कायम प्रयत्न करत असतात व त्यांना तोडगा सापडतो सुद्धा, असं पुतीन यांनी म्हटलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या एका महत्त्वाच्या आदेशाची. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार किंवा राजकीय नेत्यांकडनं महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध केलेली अपमानास्पद वक्तव्य आता भोवणार आहेत. कारण आचारसंहितेचं उल्लंघन करणारी कृती आढळली तर कठोर कारवाईचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेले आहेत. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडनं जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजीव कुमार यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान
पक्षाच्या नेत्यांकडनं, उमेदवारांकडनं महिलांच्या संदर्भात होत असलेल्या आक्षेपार्ह विधानांबाबत चिंता व्यक्त केली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध कोणतीही कृती किंवा वक्तव्यापासून दूर राहावं. तसंच इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्त्यांच्या खासगी जीवनाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर टीका करू नये. प्रतिस्पर्ध्याचा अपमान करण्यासाठी खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ले टाळावेत, अशा सूचना राजीव कुमार यांनी केल्या आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्या पुस्तकावरली बंदी उठवण्यात आली आहे त्याबाबत. प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांचं वादग्रस्त पुस्तक द सॅटनिक वर्सेस च्या आयातीवरची बंदी उठवण्यात आलेली आहे. या बंदीबाबत 1998 मध्ये प्रसिद्ध केलेली अधिसूचना सादर करण्यास अधिकारी असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे बंदीचा आदेश लागू नाही असा याचा अर्थ होत असल्यानं बंदीची वैधता तपासण्याच्या संदर्भात सुनावणी थांबवण्याचा आदेश न्यायमूर्ती रेखा पल्ली आणि न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांच्या खंडपीठानं नुकताच दिलाय. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1988 मध्ये द सॅटनिक वर्सेसच्या आयातीवर बंदी घातली होती. या विरोधात दिल्ली हायकोर्टानं 2019 मध्ये संदीपान खान यांनी याचिका दाखल केली होती. आता न्यायालयानं यावरली सुनावणी थांबवलेली आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणीची. मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं कोसळला आणि त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही असा दावा शिल्पकार जयदीप आपटे यांनी जामीन अर्जात केलेला आहे. आपटेंनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. त्याची दखल घेत न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावत या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. हा पुतळा उभारताना निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरनं आपटेंना अटक झालेली आहे. वकील गणेश सोवानी यांच्या मार्फत त्यांनी जामीन अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर न्यायाधीश अनिल किलोर यांच्या एकल पीठासमोर नुकतीच सुनावणी झाली आहे. कोर्टानं सरकारी पक्षाला नोटीस जारी करून 12 नोव्हेंबरला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातली. अर्जुन पुरस्कार विजेता स्विमर वीर धवल खाडे याच्यावर ग्रेटर मुंबई हौशी जलतरण संघटनेनं 1 वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. वीर धवलवर प्रशिक्षणार्थी 18 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. मुंबई उपनगरातील एका नामांकित जिमखान्यात वीर धवल या मुलीला गेल्या 2 वर्षांपासून प्रशिक्षण देतोय. वीर धवलनं या मुलीला काही अश्लील छायाचित्र पाठवल्याचा आरोप आहे. मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर संघटनेनं ही कारवाई केलेली आहे. या वृत्ताला संघटनेच्या सचिव स्नेहल भाल यांनी दुजोरा सुद्धा दिलाय. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी आहे अशोक सराफ यांच्या एका भीषण अपघाताची. दर्जेदार अभिनय आणि उत्तम कॉमेडी सेन्स यामुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महानायक अशोक सराफ यांनी 70च्या दशकापासनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. पण तुम्हाला माहितीये का की 80च्या दशकात अशोक मामा एका भीषण अपघातातून वाचले होते. एकदा मुंबईतल्या एका सिनेमाच्या गाण्याचं शूटिंग आटपून ते कोल्हापूरला जायला निघाले होते. सकाळी खेड शिवापूर जवळ एका एसटीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अशोक सराफ यांचा ड्रायव्हर जागीच ठार झाला होता आणि अशोक सराफ गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मानेच्या हाडाचा चक्का चूर झाला होता. त्यानंतर त्यांचं एक मोठं ऑपरेशन पार पडलं आणि त्यानंतर अशोक सराफ उठून उभे राहतील की नाही याची शाश्वती कुणालाही नव्हती. पण केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते या अपघातातनं पूर्णपणे बरे झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा जोमानं कामालाही सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गंमत जम्मत अशीही बनवाबनवी हे सिनेमे केले आहेत. या घटनेचा उल्लेख हाच माझा मार्ग एकला आणि मी बहुरूपी या पुस्तकांमध्ये करण्यात आलेला आहे. आज वयाच्या 77व्या वर्षी सुद्धा अशोक सराफ तितक्याच जोमानं मराठी इंडस्ट्रीत काम करतायत. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे.